तर आज आपण बनवणार आहोत कोकणातलं पारंपरिक स्वीट डिश पातोळे. पातोळे कोकणात खास करून नागपंचमी दिवशी बनवले जातात आणि खूप आवर्जून खाल्ली जातात. तर आज बघूया पातोळे कसे बनवले जातात. पण सर्वप्रथम पातोळे बनवण्यासाठी जे एक सर्वात महत्वाचं इन्ग्रेडियंट आहे ते म्हणजे हळदीचं पान. तर आपण हळदीचं पान काढणार आहोत आणि कोकण म्हटलं की प्रत्येकाच्या घरात हळदीची पानं ही असतातच. कारण का मोदक बनवायचं असेल किंवा पातोळे हळदीच्या पानाशिवाय ते बनलेच नाही जात. तर अशी छान आमच्याकडे भरपूर असे आहेत हळदीची पानं. चला तर मग काढूयात. तुम्हाला पातोळे ज्या साईजचे बनवायचे आहेत त्या साईजचे तुम्ही पानं काढू शकतात. पण पातोळे खूपही मोठे इतके नसतात. तर थोडे छोटे असे पानं तुम्हाला काढून घ्यायचे आहेत. ही साईज खूप मोठी होईल पातोळ्यांसाठी, पण तुम्हाला एखाद मोठा बनवायचा असेल तर बनवू शकतात. आणि तुमच्या घरात अशी छोटी मुलं असतील त्यांच्यासाठी या साईजची पानं तुम्ही घेऊ शकता. पानं काढताना असा काही जास्त विचार करायचा नाहीये हिरवं आहे की जास्त कमी ग्रीन दिसतंय. तुम्ही साईज प्रमाणे तुम्हाला ज्या साईजचे बनवायचे त्या साईजचे तुम्ही काढू शकता. इथे मी असे थोडे छोट्या साईजचे पानं काढते. एकदम छोटूसं पान पण मला मिळालंय. तर अशी हळदीची पानं आपण खूप सारी काढून घेतलेली आहेत. चला तर मग जाऊया किचन मध्ये. नमस्कार, मी पूजा नवाते. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे कोकणचं कोकणी मास्टर शेफ मध्ये. आणि आपण आज बनवतोय पातोळे आणि माझ्या सोबत आहेत अनिता शेवडे, ही माझी मावशी आहे. नमस्कार, स्वागत आहे तुझं YouTube चॅनलवर. नमस्कार. तर पातोळे बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्यांबद्दल आपण सर्वप्रथम जाणून घेऊयात. काय काय साहित्य लागणार आहे आपल्याला? पातोळ्या करायला हळदीचं पानं हा आणि खोबरं, हा गूळ हा आणि मीठ, हा वेलची पावडर हा आणि पीठ, हा तांदळाचं पीठ. ओके. आणि आपण हळदीची पानं तर मस्त छान बागेतनं फ्रेश काढून आणलेलीच आहे. आणि आपण ताजं असं खोबरं जे आहे ते किसून घेतलेलं आहे. ओलं खोबरंच वापरलं जातं ना पातोळ्यांसाठी. तर खोबरं आणि गूळ ह्याचं आपण आता गुळचून बनवणार आहोत, त्याच्यातलं सारण. हा, तर काय काय आहे स्टेप बाय स्टेप सांगा. टोप ठेवूया. आधी खोबरं घालून घेतलंय आपण असं. तर सर्वप्रथम आपण खोबरं घातलं आणि त्यानंतर गूळ घालतोय. हे मंद आचेवरच करायचं आहे ना? हो. वाह, या हातानेच मिक्स करतायत. गरम नाही लागत आहे? तुम्ही डाऊल सुद्धा घेऊ शकता. हे एक्सपर्ट आहेत, स्वतः शेफ आहेत म्हणून. आणि चिमूटभर मीठ आणि वेलची पूड लगेचच घालून घ्यायची. तर हे प्रमाण कशा प्रकारे आपण घ्यायचं? किती पातोळ्यांसाठी किती पीठ लागणार, खोबरं लागणार किंवा गूळ लागणार, कसं कळणार? एक नारळ, 200 ग्रॅम गूळ. एका नारळासाठी 200 ग्रॅम गूळ घ्यायचंय आणि थोडस मीठ आणि वेलची पावडर. ओके. आणि हे किती माणसांसाठी होणार यातून पातोळे एका नारळाचे? होणार 15 होणार. 15 एक पातोळे होणार. म्हणजे तुम्हाला जर घरात जर न्यूक्लिअर फॅमिली असेल किंवा जॉईंट फॅमिली 8-10 माणसाची असेल तर प्रत्येकी 1 किंवा 2 असे होऊ शकतात एका नारळाचे. याला सुकं खोबरं नाही चालत, ह्याला ओलं खोबरं घ्यावं लागतं. व्यवस्थित असं ढवळून घ्यायचंय. गूळ जर खाली लागलं तर ते करपणार, त्याची काळजी आपल्याला इथे घ्यायची आहे.
तिथे गुळचून बनवण्याचं काही टेक्निक आहे का? काही जणांचं खूप सुकं होतं, मग ते व्यवस्थित चिकटत नाही. ओलं कसं करायचं किंवा कशा प्रकारचं खूप- गुळचून असलं पाहिजे? खूप असे घट्ट नाही करायचं. जरा ते गुळ हे विरघळून जरा हे झाले का उतरायचं. हा, जर ते खूप खूप मोठ्या वेळा गेलं तर मग घट्ट लागते. हा. ते मग सडसडीत राहणार नाही. म्हणजे थोडस हा. ओलसरपणा हा राहिला पाहिजे. हा. पातोळे असतील किंवा मोदक असतील हा. तरी सुद्धा. आपण एकदा मोदक सुद्धा बनवूया. झाकण लावायचं म्हणजे गुळ विरघळते पटकन म्हणून झाकण लावून ठेवायचं. किती मिनिटं ठेवायचं झाकण लावून? ठेवायचे वरपर्यंत विरघळापर्यंत गुळ विरघळापर्यंत झाकण ठेवायचं. अनिताजीची नागपंचमी दिवशी पातोळेच का बनवले जातात? त्याचं महत्व काय आहे? हा, नागपंचमी दिवशी तळले पदार्थ बनवले जात नाही, त्याच्यामुळे उकडीचा पातोळे करून नैवेद्य दाखवतात. नागोबाला ते आवडतात म्हणून. अनिताजीची हे हळदीची पानच का वापरली जातात पातोळे करायला? हळदीचे पानं जाते श्रावण महिन्यात हळदीचे पानं मिळतात चांगली आणि वासही चांगला असतो त्या हळदीच्या पानाला. त्याच्यामुळे तांदूळाचं पीठ त्याला लावून खोबरे वगैरे घातलं की छान त्याला मस्त सुगंध येतो. सुगंध येतो. त्याच्यामुळे हळदीच्या पानं जास्त त्याला पातोळ्याला वापरतात. नैसर्गिक आरोग्याला सुद्धा चांगलं, म्हणजे त्याच्यामुळे ते हळद चांगलं आहे आरोग्यासाठी. झाकण ठेवल्यामुळे लवकर विरघळतो गुळ, वेळ लागत नाही. श्रावण महिन्यात नांगरणी होते, त्यामुळे शेतकरी नागदेवतेचं पूजन करतो आणि त्याच्या संरक्षणासाठी आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण नागपंचमी शेतकरी बंधू हे साजरा करतात. ही पण एक प्रथा आहे, ही पण एक परंपरा आहे. आपण आपल्या हिंदू धर्मामध्ये नागदेवताला खूप पूजनीय मानतो आणि त्याचमुळे कोकण परिसरात तुम्ही बघता की नागपंचमी दिवशी नागदेवतेला घरी एका दिवसासाठी आणलं जातं आणि नंतर त्याचं विसर्जनही केलं जातं. त्यात काजूगर पण घालतात का? पण ह्याच्यात घालतात, पातोळ्यात नाही हो, घालत. पातोळ्यात घालतात. मोदकच जास्त घालतात पातोळ्यात. एवढं तर गुळ खोबऱ्याचं सारण तयार झालेलं आहे, ते आम्ही बाजूला ठेवलंय थंड करत. तर आता आपण बनवणार आहोत उकड पिठाचे उकड, तांदळाच्या पिठाचे उकड. त्याची उकड बनवणार आहोत. आणि जे स्टफिंग आहे कोकोनटचं ते आपण नंतर त्यात ऍड करणार आहोत. तर आता दुसरा टोप आम्ही ठेवलेला आहे. आधी पाणी घालायचे. आणि ते पाण्याला उकळी आली की मग पीठ घालायचं. एका नारळासाठी किती पीठ लागणार? 200 ग्रॅम. 200 ग्रॅम पीठ घ्यायचं आणि 200 ग्रॅम इतकंच प्रमाणात पाणी घ्यायचं. पाणी घ्यायचं. पाण्याला आणि उकळ भरपूर आल्यानंतर तेल आणि मीठ टाकायचं. ही मुठभर. तुम्ही किती वर्षांपासून जेवण करताय? मी आता 10-12 वर्ष. 10 वर्षापासून. तुम्ही ऑर्डर्स पण घेता? हो. तर गणेश चतुर्थी जवळ येत आहे आणि माझी मावशी जी आहे ती करंज्या बनवण्याचे ऑर्डर्स घेते. तर तुम्हाला जर यांच्याशी संपर्क साधायचा असेल तर मला कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. कशा प्रकारचे, कोणकोणत्या प्रकारचे करंज्या गुळाची बनवता? करंजी, साखरेची करंजी. आणि किती क्वांटिटी मध्ये देता? त्यांना हवं तेवढ्या क्वांटिटी मध्ये हो. देता. आणि किती दिवस आधी ऑर्डर द्यावी लागणार? 15 दिवस तरी आधी द्यायला. 15 दिवस आधी तुम्हाला ऑर्डर द्यायची आहे. मग त्याप्रमाणे तुम्हाला करंज्या बनवून मिळतील. मग फक्त कोकणातच तुम्ही देता की मुंबईवरून वगैरे लांबून जर ऑर्डर आली तर ते तुम्ही देता? डिलिव्हरी देतो. पाठवता तुम्ही? हो, पाठवतो. ओके. तर तुम्हाला जर ऑर्डर द्यायची असेल तर नक्की कॉमेंट मध्ये आम्हाला कळवा. पाण्याला उकळी आलेली आहे. आता पीठ घालून
आता खाली उतरून घ्यायचं. लगेच खाली उतरवायचं चुलीवरून. लगेच खाली उतरायचं, नाहीतर ते खाली लागणार. 5 मिनिटं झाकण ठेवून पीठ ठेवायचं. माझी मावशी पण साऊथ इंडियन आहे. ऑफकोर्स माझ्या आईची बहीण आहे, म्हणजे ती पण साऊथ इंडियनच असणार आहे. पण ती पण कर्नाटक वरून येऊन इथे महाराष्ट्रीयन अशी कोकणी पदार्थ शिकलेली आहे. तर कोकणी पदार्थ शिकताना काय चॅलेंजेस आला तुम्हाला? काय कठीण होतं तुमच्यासाठी? कठीण आहे, तिकडचं जेवण वेगळं, इकडचं वेगळं. बघून बघून शिकलो आम्ही मग. आणि तो कुठचा पदार्थ असा आहे जो तुम्ही सगळ्यात पहिला बनवलेला असा तिकडे आल्यावर? आमटी. आमच्याकडे चवळीचं कडधान्याची आमटी नाही, सांबारच कर्नाटकात. सांबार. चवळी इथे आल्यानंतर कडधान्याचं आमटी आम्ही पहिल्यांदा करायला शिकलो. कर्नाटक मध्ये बसून जे हा व्हिडिओ बघतात त्यांना कन्नड मध्ये काहीतरी सांगा. अर्शिण द्यायला, ही हळदीच्या पाण्यात त्याला अर्शिण द्यायला म्हणतात. अच्छा. अर्शिण म्हणजे पण हळद. पातोळे बनवतात तिकडे कर्नाटकात. हो, काय म्हणतात त्याला? तेच लागते, अर्शिण पात नाही तळलं. अर्शिण तळव. कोकणात बन्नी अर्शिण द्यायला तळलं होती मी. वा. म्हणजे इकडे कोकणात या पातोळे खायला असं ती म्हणाली, बरोबर ना? तसंच का बरं. आता हे काढून पीठ मळायचं आहे. पीठ जर चांगलं बनलं नाही तर सगळं फेल आहे. पीठ पण बारीक पाहिजे. पीठ बारीक कसं ओळखायचं? तर कुठचं पीठ वापरायचं? ताजं कसं? त्याच्यामध्ये तांदूळ असतो. मग ते तांदूळ जुने हवे की उठतं टाकतो, पण बारीक तळून आणायला पाहिजे. पीठ मळून व्यवस्थित झालेलं आहे. तुमच्याकडे जर इडलीचं भांड असेल किंवा मोदकाचं भांड असेल तर त्यात तुम्ही उकड करू शकता. पण आमच्याकडे ते दोन्ही आता अवेलेबल नसल्यामुळे आम्ही एक खूप छान हॅक शोधून काढलाय. ही ट्रिक आहे, चिच्ची सांगेल तुम्हाला. काय करायचं, आपल्याला टोप घ्यायचा आहे रिकामी. त्याच्यात पाणी घालायचं. किती पाणी घालायचं आपल्याला? भरपूर घालायला हवं. भरपूर म्हणजे भरून नाही, अर्धा टोप पाणी. अर्धा पाव टोप. ओके ओके. आणि अर्धा टोप पाण्याचा. आणि हे बघा, आम्ही इथे चाळण घेणार आहे. ती वरती ठेवायची आहे, पण टोप थोडा मोठा असल्यामुळे राहत नाहीये. तर हे खूप छान हॅक आहे. तर जर कधी असं होत असेल, तुमची जाळी जी आहे ती टोपापेक्षा छोटी असेल, तर तुम्ही खाली एखादा तांब्या किंवा कोकणी हॅक असं आहे की आपण करटी ठेवू शकतो. आरोग्याला पण. तर आम्ही 3 करट्या ठेवणार आहोत इथे टू बॅलन्स द चाळण. पाणी उकळायला सुरू झालं की पातोळे ठेवायचे. पानं ठेवायचं झालं. केळीचं पान. तर आम्ही जाळीवरती सर्वप्रथम केळीचं पान ठेवलं, त्याच्यावरती 2 हळदीची पानं ठेवली आहेत. त्याने सुगंध खूप छान येणार. आता आपण करायला घेऊयात मेन पातोळे. करून घ्यायचे आहेत आपल्याला पहिले, आणि त्या पानावर ठेवायचे आहेत. तुम्ही प्रेस मशीनने पण त्याचे गोळे बनवून लावू शकता. पुरी बनवण्यासाठी जे प्रेस मशीन वापरलं जातं त्याचाही वापर तुम्ही करून घेऊ शकता, जर तुम्हाला हाताने थापायची प्रॅक्टिस नसेल तर.
ही पातोळे झालेली आहे, आता खायला घे. हे बघा आपले असे छान पातोळे तयार झालेले आहेत. आणि जर तुम्हाला अंदाज येत नसेल तर 1-2 वेळा ते उघडून बघायचं आहे. पान थोडंसं असं होणार हळदीचं, मग तुम्हाला अंदाज येणार की ते उकडलेले आहेत. आता मी हळदीचं पान असं काढून घेणार आहे आणि खाणार आहे. हे बघा गरम गरम आहे. मस्त झालंय. एकदम पीठ हवं तसं लागतंय. काही जण एकदम जाड पीठ ठेवतात, मग त्याची खायची मजा जाते. पण हे एकदम हवं तसं पीठ लागलेलं आहे आणि स्टफिंग पण खूप छान झालेली आहे. गूळ आणि खोबऱ्याचं जे सारण आहे ते पण मस्त, स्टफिंग एकदम एकजूट झालेलं आहे. तुम्ही कधी अशा प्रकारचे पातोळे बनवलेत का? आमची पद्धत अशी होती. तुमच्याकडे कुठच्या पद्धतीने पातोळे बनवतात हे कॉमेंट मध्ये नक्की करून सांगा. बघा बऱ्याच वेळा तुम्ही टिप्पणी देता कॉमेंट मध्ये, पण सगळ्यांच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. त्याच्यामुळे तुमचंही योग्य असतं, आमचंही योग्य असतं. त्यामुळे राग मानून घेऊ नका आम्ही जर काही वेगळ्या पद्धतीने करत असू तर. तुमची पद्धत काय आहे, तुम्ही कशा प्रकारे पातोळे बनवता हे कॉमेंट मध्ये नक्की कळवा. अनिता किती थँक्यू सो मच तुम्ही दिलेल्या वेळेबद्दल. नमस्कार. नमस्कार.